मुंबई कल्याण डोंबिवली वरवर पाहता महायुतीची सत्ता आलेली आहे. आकड्याचं गणित जुळलेलं आहे. विजयाचं सेलिब्रेशन सुरू आहे. पण या विजयाच्या आतच एक वेगळीच लढाई सुरू झाली आहे. ही लढाई सत्तेची नाही तर वर्चस्वाची आहे. प्रश्न साधा नाही. महापौर कोणाचा हा प्रश्न आता युतीत मोठा भाऊ कोण इथपर्यंत येऊन पोहोचलाय. एकीकडे एकनाथ शिंदे महापौर पदासाठी आक्रमक झाले, तर दुसरीकडे भाजप शांतपणे पण ठाम डाव टाकताना दिसते. आणि या सगळ्या गदारोळात उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? अप्रत्यक्ष भाजपला मदत होणार का? 2017ची पुनरावृत्ती होणार का? हेच सगळे प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेत. नेमकं काय घडतंय? पडद्यामागे कोणते डाव खेळले जात आहेत आणि याचे परिणाम पुढच्या राजकारणावर कसे पडणार? मुंबईत महापौर पदाच्या खुर्चीत कोण बसणार? हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महापौर पदाच्या निवडणुकीभोवती फिरणारा हा सगळा खेळ अचानक सुरू झालेला नाही. ही लढाई गेल्या 2.5 वर्षांच्या सत्ता संघर्षाची पुढची पायरी आहे. एकनाथ शिंदे यांना केवळ सत्ता हवी आहे असं नाही, तर महायुतीत आपणच निर्णायक आहोत हे दाखवायचंय. म्हणूनच मुंबई असो वा कल्याण डोंबिवली, शिंदे गटाने महापौर पदासाठी थेट दबावाचं राजकारण सुरू केल्याची चर्चा आहे. नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवणं, प्रशिक्षणाच्या नावाखाली एकत्र ठेवणं, ही सगळी केवळ खबरदारी नाही तर स्पष्ट संदेश आहे की संख्या आमच्याकडे आहे आणि गरज पडली तर आम्ही ती वापरणार. या सगळ्या चित्रात भाजपची भूमिका बाहेरून शांत दिसते, पण आतून ती अत्यंत रणनीतीपूर्ण आहे. भाजपला माहिती आहे की शिंदे गटाशिवाय महापौर शक्य नाही, त्यामुळे शिंदेंच्या काही अटी मान्य केल्या जातील का यावर सध्या सत्तेचा तोल अवलंबून आहे. पण इथेच राजकारणाला कलाटणी मिळते. कारण शिंदे जितके भाजपसाठी गरजेचे आहेत तितकेच ते भाजपसाठी डोकेदुखीही ठरू शकतात. आणि याच टप्प्यावर उद्धव ठाकरे हा घटक निर्णायक ठरतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संख्याबळाने अवस्था कमकुवत असली तरी राजकीय डावपेचांमध्ये ती अजूनही प्रभावी आहे. चर्चांना उधाण आलंय की जसं 2017 मध्ये भाजपने सभात्याग करून शिवसेनेचा महापौर बसू दिला होता, तसाच डाव आता उलट्या दिशेने खेळला जाऊ शकतो. म्हणजेच ठाकरे गटाचे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले तर सदस्य संख्या कमी होईल आणि त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. ही मदत थेट नसेल पण परिणामकारक नक्कीच असेल. आणि म्हणूनच हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ तत्कालीन नाही तर दीर्घकालीन राजकीय परिणामांचा आहे. याच दरम्यान संजय राऊतांनी केलेला दिल्लीची चावी हा आरोप या सगळ्या घडामोडींना वेगळं वळण देतो. एकनाथ शिंदेंना दिल्लीतून ताकद दिली जाते, फडणवीसांना रोखण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय असा दावा हा केवळ आरोप नाही तर महायुतीतील अंतर्गत अविश्वासाचं प्रतीक आहे. शिंदे शिवसेना 29 नगरसेवकांच्या बळावर महापौर पदावर दावा करते, पण हा दावा केवळ आकड्यांचा नाही तर सत्ता केंद्र कोणाचं हे ठरवण्याचा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा निकाल या सगळ्या राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे. इथे भाजप 50 आणि शिंदे गट 53 जागांवर विजयी झालाय. दोघेही युतीत असतानाही महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिंदेंनी थेट ठाकरे गटाला लक्ष केलंय. ठाकरे गटाचे 11 नगरसेवक, त्यातील 3 फोडल्याची चर्चा, नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवणं हे सगळं सत्तेच्या सारीपाटावरचे उघड डाव आहेत. एका नगरसेवकाने श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याची बातमी, त्यामागचं राजकारण आणि नंतर दिलेलं स्पष्टीकरण हे सगळं दाखवतं की संशयाचं वातावरण किती दाट झालंय. भाजप मात्र या सगळ्यात आपली चाल अत्यंत संयमाने चालतोय. 53 पैकी 50 नगरसेवक निवडून आणणं, 14 बिनविरोध विजय, संघटनात्मक ताकद दाखवणं हे सगळं भाजपला आत्मविश्वास देणारं आहे. त्यामुळे महापौर आमचाच हा दावा भाजपही सोडणार नाही. युतीत असूनही दोन्ही बाजूंनी इतर पक्षातील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी सुरू आहे. मित्रच शत्रू ठरण्याची हीच खरी सुरुवात आहे. यात मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. संख्येने कमी असले तरी योग्य वेळी योग्य बाजूला वजन टाकण्याची ताकद या पक्षांकडे आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला रोखायचं हे ठरवताना हे पक्ष स्वतःचा राजकीय फायदा पाहणार हे उघड आहे. या सगळ्या राजकारणात संघाची भूमिका दुर्लक्ष करण्यासारखी नाही. डोंबिवलीत संघाने अत्यंत शांत पण निर्णायक कामगिरी केली आहे. संवेदनशील प्रभागात सूक्ष्म नियोजन, संघटनात्मक शिस्त आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे भाजपला मोठा फायदा झाला. हा विजय केवळ उमेदवारांचा नाही तर व्यवस्थेचा आहे. मतदारांनी या निकालातून स्पष्ट संदेश दिला आहे. पक्षांतर करणारे, घराणेशाही गृहीत धरणारे, आपणच सत्ताधारी अशा माझात वावरणारे अनेक नगरसेवक मतदारांनी घरी बसवले.
नव्या चेहऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, डॉक्टर, वकिलांना संधी दिली आहे. हा बदल केवळ राजकीय नाही तर मानसिकतेचा आहे. एकंदरीतच पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचा हा निकाल फक्त महापालिकेपुरता मर्यादित नाही. तो महायुतीतील नेतृत्व, विश्वास आणि वर्चस्व यांचं भविष्य ठरवणारा आहे. महापौर पद कुणाकडे जाईल यापेक्षा मोठा प्रश्न आहे, या संघर्षातून युती मजबूत होणार की अजून कमकुवत? उद्धव ठाकरे अप्रत्यक्ष डाव खेळणार का? एकनाथ शिंदे भाजपला चेकमेट देणार का? आणि भाजप शांतपणे बाजी मारणार का? पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आणि खरी लढाई तर आता कुठे सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? 3 जागांच्या आघाडीवर भाजप शिंदे गटाला महापौर पद देणार का? की उद्धव ठाकरे गटाच्या मदतीने शिंदेंना मोठा धक्का देणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.